तुम्ही ऐकलंय, तुम्ही जे पाहिलंय ते अगदी बरोबर आहे. मुंबई हायकोर्टाचा भरतीचा जो काही शिपाई पदाचा, ड्रायव्हर पदाचा पद, क्लर्क, नंतर स्टेनो, जे काही पद आहे त्याचा निकाल थोडा उशिरा लागणार आहे. कारण की काय आहे कारणाचं, एक 4-5 कारण आहेत मेन कारण, जे की तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे निकाल थोडा लेट लागण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही पेशन्स ठेवायचे आहेत आणि निकालापूर्वी तुमचे जे काही चुका आहेत, ज्या की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला क्लिअर करण्यासंदर्भात तुम्हाला वेळ मिळाला आहे, त्या क्लिअर करायच्या. निकाल नेमकं लेट का लागणार आहे लक्षात घ्या मित्रांनो. सर्वजण निकालाची वाट पाहत आहेत, परंतु निकाल लेट लागण्याचं पहिलं मेन रिझन म्हणजे उत्तर तालिकेवर आलेले आक्षेप. उत्तर म्हणजे परीक्षेनंतर जी आन्सर की त्या ठिकाणी हायकोर्टाने पब्लिश केली सर्वांची, ठीक आहे. पब्लिश केल्याच्या नंतर उत्तर पत्रिकेमध्ये खूप साऱ्या गडबड झाल्या होत्या. म्हणजे ABC सेट नुसार काही प्रश्न चुकीचे होते, किंवा A सेट वाल्याला B सेट वाल्याला एक्स्ट्रा मार्क, त्याच कंपॅरिझन दुसऱ्या सेट वाल्याला कमी मार्क, असे वेगवेगळे आक्षेप होते, ठीक आहे. आन्सर की तुमची ज्यावेळेस पब्लिश झाली त्याच्यानंतर कोर्टाने परत काय केलं की विद्यार्थ्यांनी गडबड केली आणि हंगामा सुरू केला. थोडक्यामध्ये हे काहीतरी त्यांच्यावर अन्याय होतोय, आपल्या विद्यार्थ्यांना अन्याय होता, असं आपलं सर्वांचं म्हणणं होतं. मग कोर्टाने काय केलं, या ठिकाणी आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी दिली, मुभा दिली, ठीक आहे. 26 एप्रिलला एक्झाम झाल्याच्या नंतर आन्सर की पब्लिश झाली आणि आक्षेप नोंदवायला सुरुवात झाली. हे मेन उशिरा रिझल्ट लागण्याचं कारण आहे. आक्षेपाची पडताळणी नंतर निकाल लागणार आहे, ठीक आहे. आता हे आक्षेप नोंदवले, मग कोर्ट काय करणार त्याच्यावरती, हे सगळे जे काही आक्षेप आहेत त्याच्यावर समाधानकारक उत्तर देणं बंधनकारक आहे कोर्टाला, ठीक आहे. कारण की हा अन्याय कोणावरच होता कामा नये. म्हणून कोर्ट काय करत असतं, हे जे काही आक्षेप आहेत जे तुम्ही नोंदवले आहेत आपल्या विद्यार्थी मित्रांनी, त्याचे सर्व पडताळणी करणार. ह्या पडताळणीला थोडासा प्रोसेसला वेळ लागतो, कारण सर्वांना न्याय मिळणं ही काळाची गरज आहे, ठीक आहे. ह्या झाला पहिला पॉइंट, ज्याने की थोडा रिझल्ट डिले होण्याचं कारण बनू शकतं. आता दुसरा पॉइंट नेमकं काय आहे, एक्झॅक्ट मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले आहेत. आता कोर्टाची भरती जरी कमी जागेसाठी असली तरी लाखोच्या संख्येमध्ये अर्ज आलेले होते आणि खूप जणांनी एक्झाम दिलेले होते. मग आता त्या सर्वांच्या उत्तरपत्रिका चेक करणं, त्याच्यानंतर त्याची तपासणी करणं, गुणवत्ता यादी तयार करणं, ह्याच्या काही गोष्टी आहेत, त्या सर्वांना प्रोसेसला वेळ लागतो. उत्तरपत्रिका आता लाखो अर्ज झाल्यामुळे सर्वांची चेक करणं तर आवश्यक आहे एक्झाम दिलीची म्हटल्यानंतर, कारण त्याच्या बेसिसवरच गुणवत्ता यादी आपल्याला जाहीर करता येत असते. आणि गुणवत्ता यादी जाहीर करताना ही अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे, कारण इथे कुठलाच फ्रॉड करून चालत नाही. कारण एका विद्यार्थ्याला न्याय दुसऱ्याला अन्याय असं करून चालणार नाही. सर्वांना समान संधी कोर्ट देणार आहे. म्हणून गुणवत्ताचीच यादी या ठिकाणी पब्लिश केली जाणार आहे, त्याच्यामध्ये गडबड व्हायला नको. हा झाला दुसरा पॉइंट, जो की आपल्या रिझल्ट लागण्याला थोडासा डिले होऊ शकतो असं तुम्ही म्हटलात तरी चालेल. तर नेक्स्ट तिसरा पॉइंट काय आहे की विविध पदांचा एकत्र निकाल. आता कोड भरती म्हटलं की तुमचं ड्रायव्हर पद आलं, शिपाई पद आलं, स्टेनो आलं, क्लर्क आलं, लिपिक, म्हणजे सर्व जे काही इन्क्लुडिंग जे पोस्ट आहेत त्याच्यामध्ये कोड काय करणार, वन टाइम मध्ये तुमचा या ठिकाणी रिझल्ट लावणार आहे सर्व पोस्टचा. मग आता सर्व पोस्टचा रिझल्ट लागण्यासाठी शिपाई पदाचा क्रायटेरिया वेगळा आहे, लिपिक पदाचा वेगळा आहे, चालक पदाचा वेगळा आहे, स्टेनोचा वेगळा, असं वेगवेगळ्या पदाचा वेगवेगळ्या क्रायटेरिया आहेत. त्या ठिकाणी पात्रता सुद्धा वेगळी आहे, वेतन वेगळे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. मग आता सर्वांचा एकत्र निकाल लागण्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी कोर्ट काय करत आहे किंवा प्रशासन वेळ घेत आहे. कारण तर गुणवत्तापूर्वक यादी त्यांना जाहीर करायची आहे, गुणवत्तेचीच यादी जाहीर करायची आहे. म्हणून खूप काळजीपूर्वक या ठिकाणी त्यांना स्टेप एक एक पाऊल पुढे उचलावं लागत आहे, जेणेकरून कोणावर अन्याय होता कामा नये, ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, जो की लेट लागलेला आणखी एक कारणीभूत ठरत आहे, 4 नंबरचा गुणवत्ता यादी व आरक्षण पडताळणी, ठीक आहे. आता मेरिट लिस्ट लावायचं म्हणलं की रॅन्डमली काहीतरी एक नॉर्मल कसं पण करून चालणार नाही. म्हणजे चिठ्ठी काढली, नाव पब्लिश झालं, मेरिट लिस्ट मध्ये ढकललं, असं एक अजिबात नाही मित्रांनो, लक्षात घ्या. हे आरक्षण पडताळणी होणार तुमचं ऍज पर तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमचे सर्व दस्तऐवज चेक केले जाणार आणि तुम्ही जे कट ऑफ तुमचा व्यवस्थित असेल, ज्यांचे पर्सेंटेज मार्क्स ज्यांचे चांगलेले आलेले असतील, जे फिट टू सूट होतील, त्यांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे. मग आता प्रश्न पडतो कट ऑफ किती लागेल, लक्षात घ्या.
तुम्ही मागील ज्या काही कोड भरती झालेल्या आहेत त्याचा तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा तुमचं बेसिक अनालिसिस सर्च करा, कारण की कट ऑफ किती लागेल ठीक आहे आपल्याला अंदाज येऊ शकतो, परंतु जर आपण काहीतरी अंदाज सांगितला तर काही विद्यार्थी त्या अंदाजामध्ये सूट होतात, फिट होतात, काही विद्यार्थी फिट होत नाही, मग त्या ठिकाणी काय होतं निगेटिव्हिटी येते माणसाला, म्हणून पुढच्या गोष्टीला उत्सुकता राहत नाही, म्हणून कट ऑफ सांगणे आपण शक्यतो या ठिकाणी टाळूया. फक्त तुमच्या अनालिसिस साठी खूप सारे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहून घ्या, परंतु कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला वारंवार सांगतोय कट ऑफ वर कुठल्याच एक्झामचा कधीच विश्वास ठेवायचा नसतो. ज्याला डिटेल अनालिसिस असतो, जो तो त्या फील्ड मध्ये असतो, त्यांनाच थोडंफार अंदाज येऊ शकतो, कारण की हा कट ऑफ सांगणे म्हणजे एक्झॅक्ट किती लागेल, स्पर्धा किती आहे या ठिकाणी सर्व गोष्टीवर डिपेंड असतं. ठीक आहे, कट ऑफ सांगणे या ठिकाणी आपण थोडंसं टाळतोय. ठीक आहे, अंदाज आपणही सांगू शकतो पण सध्या टाळूया. पुढे न्यायालयाची भरतीची पारदर्शकता. आता न्यायालय भरती असल्यामुळे ही भरती जी आहे ह्याचा निकाल, ह्याची निवड प्रक्रिया, गुणवत्ता यादी आणि न्यायप्रविष्ट भरती ज्याला की आपण म्हणू शकतो, तशी करण्यासाठी ही न्यायालय काय करत असतं, पारदर्शकतेने पूर्ण भरती प्रक्रिया अवलंबत असतं. त्याच्यामध्ये कुठला या ठिकाणी झोल झपाटा व्हायला नाही पाहिजे, कारण की जे रिअल विद्यार्थी अभ्यास करतात नेहमी त्यांच्यावरच अन्याय होतो. तुम्ही इतिहास वाचून घ्या किंवा इतिहास तुम्ही पाहून घ्या, जे मेहनतीनं करतात काम त्यांच्या नशिबाला नक्की काहीतरी असे पुढे चालून लपडेच तयार होतात. ठीक आहे, कुठाण्याचे काम त्या ठिकाणी तुम्हाला फेस करावं लागतात, म्हणजे तुम्हाला सरळ सरळ कुठलंच सक्सेस त्या ठिकाणी मिळणार नाही. स्ट्रगल आहे, संघर्ष आहे, परत तुमच्या गोष्टींना त्या ठिकाणी विरोध आहे. त्याच्यानंतर पारदर्शकतेने जॉब किंवा ही भरती नाही पडली तर पुन्हा तुम्हाला रस्त्यावर उतरणे, आवाज उठवणे, या सगळ्या गोष्टी संघर्षाच्या आल्या. ठीक आहे, म्हणून जे रिअल असतात त्यांच्या वाट्याला नेहमी संघर्ष येत असतो. जसं की आता सुरुवातीचा पॉईंट सांगितला आपण, उत्तर पत्रिकेवर घेतलेले आक्षेप, कारण तिथं जसे सेट पडलेले होते मित्रांनो, त्या ठिकाणी काय झालं होतं, ABC असं जे वॉट एव्हर जे काही सेट असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न चुकीचा होता किंवा मार्क कमी जास्त होते, किंवा आणखी एका सेट मधील विद्यार्थ्यांना मार्क मिळणार होते, दुसऱ्या सेट मधील विद्यार्थ्यांना मार्क नव्हते मिळणार. म्हणजे थोडक्यामध्ये हा या ठिकाणी अन्याय झाल्यासारखंच होतं, म्हणून आक्षेप घेतला होता आपल्या खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी. ठीक आहे, आता डिटेल्स त्या गोष्टी सांगणं थोडंसं वेळ खाऊ जाऊ शकतं, म्हणून तुम्हाला तर माहितीच आहे. तर ठीक आहे, म्हणजे काय, न्यायालयाची पारदर्शकतेने ही जी भरती होणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी उशीर होऊ शकतो. आणि 6वा पॉइंट आहे, अद्यापपर्यंत तर निकालाची लिंक अजून ऑफिशियल वेबसाईट वरती आली नाही, म्हणून एक्झॅक्ट डेट सांगणं या ठिकाणी थोडंसं कठीण जाऊ शकतं. अपडेट वारंवार येत असतात, जसंच अपडेट आपल्यापर्यंत आलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मी नक्कीच काम करेल. म्हणून मला असं वाटतं, जर नवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असेल, चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे आणि व्हिडिओ सर्वांसोबत प्लीज शेअर करा, जेणेकरून विद्यार्थी खूप फ्रस्ट्रेट होत आहेत डे बाय डे. निकाल कधी, फक्त रोज उठून तेच सोशल मीडियावर पाहायचं, न्यूजपेपर मध्ये, मोबाईल वरती कंटाळलेले आहेत विद्यार्थी, फ्रस्ट्रेट होत आहेत. म्हणून व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत शेअर केला तर हे पॉइंट टू पॉइंट 5 रिझन आहेत जे की लेट रिझल्ट येण्यास कारणीभूत इनडायरेक्टली ठरतात, म्हणून त्यांना सुद्धा ही माहिती युजफुल ठरेल. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.